कुठलीही महत्वाकांक्षा नाही. राजकीय क्षेत्रामध्ये काम करून स्वतःचं घर मोठं करायचं आहे अशी आवश्यकता नसणारा खूप गडगंज आणि खूप समृद्ध आहे असे आदरणीय माधवराव घाडगे, ज्यांनी तब्येत बरी नसतानाही इथे येऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष अशा 22 पक्षांच्या महायुतीच्या उमेदवाराला धैर्यशील मानेनं पाठिंबा दिला. असे सुरेशजी सासने की ज्यांना मीच विनंती केली की पाठिंबा द्या आणि तुम्ही लगेच जा, कारण त्यांना सलाईन लावलेलं काढून ते या ठिकाणी आले होते. अन्य सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी धैर्यशील मानेलाच का मतदान करा, धनुष्यबाणालाच का मतदान करा, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे कमळाला मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदींना मतदान, मोदी पुन्हा पंतप्रधान का झाले पाहिजे, मोदींना यावेळेला पंतप्रधान होताना 400 जागा का मिळाल्या पाहिजेत, 2014ला मोदींना 18 कोटी मतं मिळाली, 19ला 23 कोटी मतं मिळाली, यावेळेला 30 कोटी मतं का मिळाली पाहिजेत. 30 कोटी मतं मिळवायची असेल तर प्रत्येक खासदार हा प्रचंड मताधिक्याने का विजयी झाला पाहिजे, सगळं 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 सांगितलंय. मी फक्त 4 घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे. पहिला घटक आहे मराठा. शिरोळ तालुका, हातकणंगले तालुका, हा सगळाच खरं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुसंख्याक आहे. काय गैरसमज आहे यांच्या मनामध्ये? यांच्या मनामध्ये गैरसमज आहे की ह्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही. आज एवढ्या मोठ्या सभेमध्ये प्रश्नोत्तर करता येणार नाहीत म्हणून प्रश्नच मी उपस्थित करतो, उत्तरही मी देतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 साली. 15 ऑगस्ट 47 साला देश स्वतंत्र झाला. गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं. 60 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 60 अधिक 40 2000 अधिक 24 64 वर्षामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा हे 2017 साली मिळालं. ते देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्याने दिलं. देवेंद्र फडणवीस कोण होते? मराठा होते. ते ब्राह्मण होते, कळायला सोपं म्हणून जातीने ब्राह्मण होते, पण ते जातपात मानत नाहीत. समाजातल्या ज्या ज्या घटकाचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न आहे असं ते मांडतात. त्याच्या आधी मुख्यमंत्री मराठे किती होऊन गेले? यादी करताना आपल्याला कागद अपुरा पडेल. यशवंतराव चव्हाण होऊन गेले, वसंतदादा पाटील होऊन गेले, शंकरराव चव्हाण होऊन गेले, त्यांचा मुलगा अशोक चव्हाण होऊन गेला, शरद पवार होऊन गेले, विलासराव देशमुख होऊन गेले, शिवाजीराव पाटील निलंगेकर होऊन गेले, बाबासाहेब भोसले होऊन गेले, सगळे मराठा मुख्यमंत्री होते. आता बघा गमतीचा भाग कसा आहे, यातल्या कोणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा दिलं देवेंद्रजींनी. ते हायकोर्टात टिकवलं आणि तेवढ्यात सरकार गेलं. आरक्षणाची केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात आपण केस हरलो त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते? उद्धवजी ठाकरे होते. पुन्हा सरकार गेलं, आरक्षण दिलं. कोणी दिलं? एकनाथ शिंदेने दिलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, टिकवलं, घालवलं उद्धवजी ठाकरेंनी, पुन्हा दिला एकनाथ शिंदेनी. मग मराठा समाजाचा महायुतीबद्दल प्रॉब्लेम काय? मग पुढचा मुद्दा उपस्थित करतात की ओबीसी आरक्षण दिलं नाही. थांबा 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 थांबा. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली आपण घटना स्वीकारल्या. घटनेमध्ये ज्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन फक्त 2च कॅटेगरीना मिळालं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमाती. कळायला सोपं म्हणजे दलित आणि आदिवासी. ओबीसीना आरक्षण 50 पासून नाही मिळालं. ओबीसीना आरक्षण 92ला मिळालं. त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार मुख्यमंत्री होते. जर 382 जातींना ओबीसीत घातलं गेलं, ठीक आहे, ते मागास होते, आर्थिक मागास, सामाजिक मागास, शैक्षणिक मागास, मग मराठाही मागास आहे ना, त्यांना का नाही घातलं? मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब. आणि आता शरद पवार साहेब मराठा समाजाला असं सांगतायत की अरे ओबीसीतून घ्या. अरे 10% दिलाय, ते आम्ही टिकवणार आहोत. आता ओबीसीतून दिलं तर टिकणार नाही न्यायालयात, आणि द्यायचं होतं तो तुम्ही 92 साली द्यायचं होतं.
आणि त्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये महायुतीबद्दलचा असणारा हा गैरसमज दूर केला पाहिजे. 1982